जर तुमची रास कर्क असेल तर पुढचे काही सेकंद हा व्हिडिओ बंद करण्याची चुकूनही करू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. कर्क राशीच्या मंडळींनो, आजवर तुम्ही प्रत्येकाला आपलं मानून जीवापाड प्रेम दिलं, पण जगाने तुमच्या याच भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला फक्त मानसिक छळ आणि अश्रू दिले आहेत. लोकांच्या हस्ते कल्याण करायला जाता आणि स्वतः संकटाच्या घाईत कोसळता. हा तुमचा आजवरचा इतिहास आहे. अनेकदा जीवतोड मेहनत करूनही पैसा हातात टिकत नाही. नशिबाची साथ ऐन वेळा हुलकावून देते आणि ज्याच्यावर अंधारा विश्वास ठेवला त्यानेच पाठीमागून डाव साधला. अशा भयंकर दुःखातून तुम्ही जातात. पण तुम्हाला माहिती आहे का मंडळी, आजूबाजूच्या तुमच्या यशावर जळणारे कपटी लोक आणि गुप्त शत्रू टपलेले असतानाही तुम्ही प्रत्येक वेळी मोठ्या अपघातातून आणि संकटातून कसे काय सुरक्षित वाचतात? कारण तुमच्या घरात गेले अनेक वर्षापासून दोन अशा अदृश्य दिव्य शक्ती वावरत आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अज्ञान आहात. गेले अनेक पिढ्यांपासून त्यांनी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक संकटापासून चुपचाप वाचवलं. पण थांबा, एक मोठी धोक्याची घंटा देखील आहे. नकळत तुमच्याकडून रोजच्या जगण्यात अशी काही भयंकर चुका होत आहेत, ज्यामुळे या दिव्य शक्ती आता भयंकर नाराज झाल्या आहेत आणि तुमच्या दारात आलेली सुख समृद्धी अचानक उलट्या पावली परत जाण्याची भीती निर्माण झाली. पण घाबरू नका, कारण येणारा हा विशेष सोमवार कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्याला एक अभूतपूर्व आणि चमत्कारी कल्टाने देणार आहे. मंडळी, कर्क राशीचा स्वामी स्वतः मनाचा कारक आणि शितलेचा दाता चंद्रदेव आहेत आणि सोमवारचा स्वामी देखील चंद्रच आहे. ज्योतिषशास्त्रात कर्क रास आणि सोमवारचा हा मिलाप अत्यंत उच्च कोटीचे राजयोग निर्माण करणारा मानला जातो. या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कर्क राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या सोमवारी मंडळी, म्हणजेच की आज सोमवारी आकाशात असा दुर्मिळ ग्रहयोग बनत आहे, जो थेट तुमच्या घरातील त्या दोन गुप्त शक्तींना जागृत करणार आहे. गेल्या 5 वर्षात तुम्ही जे काही आर्थिक आणि कौटुंबिक संकट सोसले आहे, त्या समोरच्या एका अश्रूचा हिशोब चुकता होण्याची आणि तुमच्या नशिबाचा राजतिलक होण्याची वेळ आता आली आहे. या सोमवारच्या शुभमुहूर्तावर तुमच्या घरात थेट 5 मोठ्या खुशखबरी एकाच वेळी दस्तक देणार आहेत. पण या शक्तींना पुन्हा प्रसन्न कसं करायचं? आज सोमवारी घरात कोणते एक दिवा लावायचा आणि शत्रूचा भुरका कसा फाडायचा हे अंगावर काटा आणणारे महाअस्तीय रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ता शेवटपर्यंत पहा. वेळ फार कमी आहे. हा व्हिडिओ चुकला तर नशिबाची सर्वात मोठी संधी हाताशी निघून जाईल. कमेंटमध्ये आत्ताच्या आत्ता पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव लिहा. कर्क राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात गेले काही वर्षात आलेली हे वादळ, लागलेली पैशाची नड आणि झालेला मानसिक त्रास हा कधीही साधा नव्हता. ग्रहाची प्रतिकूल स्थिती आणि नशिबाची सतत हुलकावणी यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेल्या होतात. पण मंडळी, अनेकदा हुशारी आणि क्षमता असूनही कामे ऐनवेळी बिघडणे, हक्काच्या माणसाने गरजेच्या वेळी पाठ फिरवणे आणि प्रत्येक कामात नशिबाने घात करणं, अशा भयंकर चक्रव्यूहात तुम्ही अडकला होतात. परंतु तुम्हाला सतत असं वाटत राहिलं की कुणीतरी तुमच्यावर काहीतरी केलं आहे का, किंवा तुमची प्रगती मुद्दामून रोखत आहे. पण प्रत्यक्षात तो तुमच्या धैर्याची आणि कर्माची परीक्षा घेणारा काळ होता. कर्क राशीच्या मंडळींनो, आजूबाजूला तुमच्या सरळपणाचा आणि शोषक स्वभावाचा गैरफायदा घेणारे आणि पाठीमागे कट रचणारे अनेक गुप्त शत्रू असतानाही तुम्ही दरवेळी मोठ्या संकटातून कसे काय वाचलात, याचा कधी विचार केला आहे का? मंडळी, एखादी मोठी दुर्घटना टाळणे, पैशाचे मोठे नुकसान होता ऐनवेळी वाचणे किंवा कपटी माणसांचे असलेत स्वतःहून समोर येणे, हा कोणताही योगायोग नव्हता. तुमच्या घरात गेले अनेक पिढ्यांपासून वास करणाऱ्या त्या दोन दिव्य आणि अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी एक वर्च कवच सारख्या उभ्या आहेत. तुमच्या पूर्वजांचे पुण्य, त्यांचे आशीर्वाद आणि घरातील कुलदेवतेची सात्विक ऊर्जा एकी ढाल बनून तुमच्या कुटुंबाचं गुपचूप रक्षण करत आले. कर्क राशीच्या मंडळींनो, जेव्हा आपल्या पाठीशी देवाची कृपा असते तेव्हा नकळत आपल्याकडून काही अशा चुका होतात,
ज्यामुळे ही देवी शक्ती आपल्यापासून दूर जाऊ लागते आणि घरात अध्वसा आठवते. पहा मंडळी, आपली पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे घरात सतत नकारमात्ता, आळस, अस्वच्छता आणि कलेश वाढणे. तुमचा स्वभाव मुळातच कष्टळ आणि शांत आहे, पण जेव्हा घरातील वातावरण छोट्या छोट्या वादामुळे कुलुषित होते आणि स्त्रियांचा अपमान होतो, तेव्हा घरात ती लक्ष्मी आणि ती अदृश्य दिव्यशक्ती अत्यंत असहज अनुभवतात. ज्या घरात सुख, शांती आणि एकमेकाबद्दल आदर असतो, तिथेच या शक्तीचा कायमस्वरूपी मुक्काम असतो. त्यामुळे तुमच्या घरातील ऊर्जेकडे दुर्लक्ष करू नका. कर्क राशीच्या मंडळीनं दुसरी गंभीर चूक तुमच्याकडून घडते ती म्हणजे इतरांवर अतिविश्वास ठेवून स्वतःच्या गोपनीयतेचा उलगडा करणे आणि चुकीच्या जागी स्पष्ट बोलणे. तुमच्या सरळ मनामुळे तुम्ही लोकांना मदत करता, पण जर तुमच्याकडून एखादं असहाय्य, गरिबी किंवा माता भगिनीचा अपमान झाला, कारण चंद्र हे मातृशक्ती आणि स्त्रीशक्तीचं कारक आहेत. जर तुमच्या पाठीशी उभी असलेली देवी कवच कमजोर पडू लागती, या दिव्य शक्ती नेहमी अशाच लोकांच्या घरात वास करतात ज्यांच्या मनात करुणा आणि संवेदनशीलता जिवंत असते. गेल्या काही दिवसात जर तुमच्याकडून कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर मनोमनी त्यांची माफी मागा, कारण हा बदल तुमच्या प्रगतीमधील अडथळा दूर करू शकतो. कर्क राशीच्या मंडळीनं तिसरी आणि चौथी चूक म्हणजे आयुष्यातील कृतज्ञतेचा अभाव आणि कठीण काळात स्वतःची मानसिक संतुलन गमावून श्रद्धा डगमगणे. अनेकदा संकटाची मालिका लांबली की तुमचा देवावरचा आणि स्वतःवरचा नशिबावरचा विश्वास कमी होऊ लागतो, ज्यामुळे तुम्ही शक्तीची ऊर्जा देखील क्षणी होते. आपण नेहमी देवाला फक्त मागत राहतो. आज आपण आपल्याकडे जे काय आहे, सुख समाधानी आहे, त्यासाठी कधीही मनापासून आभार मानत नाही. या सोमवारच्या विशेष ग्रहयोगावर तुमची श्रद्धा पुन्हा रूढ करा मंडळी, कारण जेव्हा माणसाचा जगावरचा विश्वास उडतो, नेमकं त्याच वेळी देव त्याच्या सर्वात जवळ असतो, हे विसरू नका. कर्क राशीच्या मंडळीनं येणारा हा सोमवार म्हणजे आजचा सोमवार तुमच्यासाठी भाग्योदयाची नवीन पहाट घेऊन येत आहे. गेले अनेक 5 वर्षात ग्रहाच्या जुन्या प्रभावामुळे तुम्ही जे काही आर्थिक चटके सोसले आहेत, त्या प्रत्येक वेतनाचा हिशोब चुकता करण्याची वेळ आज 15 जून 2026 रोजी आली आहे. सोमवारच्या शुभ ग्रह योगामुळे तुमच्या आयुष्यात एकाच वेळी धनाचे नवीन मार्ग मोकळे होणार आहेत. जे पैसे गेले अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून बुडले होते किंवा अडकले होते, ते अचानक तुमच्याकडे परत येतील. व्यवसायात किंवा नोकरीत असा एखादा मोठा आर्थिक प्रस्ताव तुमच्या समोर येईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. कर्क राशीच्या मंडळीनं सोमवार हा चंद्राचा आणि महादेवाचा दिवस असल्याने दुसरी आणि तिसरी खुशखबर तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात फार मोठा सुखाचा काळ घेऊन आली. तुमच्या घरात गेले अनेक दिवसापासून चालू असलेले मानसिक तणाव, कोर्ट कचेरीची भीती आणि संशयाचे वातावरण अचानक संपून जाईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा जुने प्रेम, संवाद आणि हास्य दिसून येईल. तसेच करिअरच्या बाबतीत ज्या लोकांनी तुम्हाला आजपर्यंत कमजोर समजले, तुमच्या गरिबीची थट्टा उडवली, तेच लोक आता तुमची प्रगती आणि वैभव पाहून थक्क होतील. नोकरीत तुम्हाला नवीन ओळख आणि मनाचे पद मिळेल. कर्क राशीच्या मंडळीनं चौथी आणि पाचवी खुशखबर तुमच्या नात्यांना आणि तुमच्या आंतरिक मनाला प्रचंड सुख देणारी ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्व नकली, स्वार्थी आणि केवळ पैशासाठी साथ देणारी माणसे स्वतःहून दूर होतील आणि जे माणसे तुमच्या सुखदुःखात प्रामाणिकपणे पाठीशी उभी होती, ती अधिक जवळ येतील. जमीन, वास्तू, सोने किंवा मालमत्तेचे जुने वाद या ग्रहयोगामुळे सुटतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर गेले अनेक वर्षापासून हरवलेले ते खरेखुरे हसू आणि आत्मिक शांतता पुन्हा परत येईल. आता माझे सुवर्ण दिवस आले आहेत, हा रूढ आत्मविश्वास तुम्हाला लाभेल. कर्क राशीच्या मंडळीनं सोमवारचा हा चमत्कारी महायोग ग्रहयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि तुमच्या घरातील त्या 2 शक्ती म्हणजेच की तुमच्या घरामध्येच्या 2 दिव्य शक्तींना पूर्णपणे प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यापासून काही साधे पण अत्यंत प्रभावशाली उपाय पाळावे लागतील किंवा नियम पाळावे लागतील. दिवसाची सुरुवात करताना सर्वात आधी घरात पूर्ण स्वच्छता राखा आणि सूर्यास्तानंतर लगेच तुमच्या देवघरात गाईच्या तुपाचा दिवा, शुद्ध तेलाचा दिवा लावा. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने आणि प्रकाशाने करता, तेव्हा त्या दिव्यशक्ती अत्यंत आनंदी होतात आणि संपूर्ण दिवसभर तुमच्यासोबत राहून नकारात्मक ऊर्जापासून तुमचे रक्षण करतात. कर्क राशीच्या मंडळींनो, सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असल्यामुळे आणि महादेवाच्या कृपेने चंद्राची स्थिती मजबूत होते असल्यामुळे या दिवशी केलेले महादेवाचे पूजन तुमचे नशीब बदलू शकते. या सोमवारी
म्हणजे आज 15 जून 2026 सोमवार सकाळी शिवलिंगावर थोडे कच्चे दूध, बेलपत्र, चंदन आणि अक्षता अर्पण करा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या मनातील निराशा आणि कुंडलीतील चंद्राचा शुभ प्रभाव अधिक वाढेल. यासोबतच सोमवारच्या दिवशी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला किंवा पांढऱ्या गायीला अन्नदान करा, कारण दुसऱ्याच्या आत्म्याला तृप्त करणं तुमच्या घरात धनाचा ओघ वाढवण्यास कारणीभूत ठरेल. कर्क राशीच्या मंडळीनं या देवी शक्तीचा आशीर्वाद कायम टिकून ठेवण्यासाठी घरात बरेच काळापासून चालत आलेली कुलदेवतेची आणि पूर्वजांची परंपरा पाळणं देखील गरजेचं आहे. मंडळी, सोमवारच्या संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तेलाचे दिवे प्रज्वलित करा आणि उंबरठ्याला हळदी कुंकू वा, जेणेकरून ते देवी शक्तींना तुमच्या घरात थेट प्रवेश करणं सुलभ होईल. तसेच रात्री झोपण्यापूर्वीच 5 मिनिटं शांत बसा. भूतकाळात झालेल्या चुकाबद्दल स्वतःला माफ करून जेव्हा तुम्ही माता भगिनीचा आदर कराल आणि प्रामाणिक राहाल, तेव्हा दिव्य शक्ती तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाहीत. कर्क राशीच्या मंडळीनं, जसा हा सोमवार तुमच्या नशिबाला मोठी छलांग लावून देईल, तसेच तुमच्या आयुष्यात लोकांची एक नवी कतार उभी राहील. कालपर्यंत जे तुम्हाला नजरअंदाज करत होते, तुमच्या चांगुलपणाचं तुमची कमजोरी समजत होते, तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी आणि तुमचे पाय धरण्यासाठी व्याकुळ होतील. जे काम महिन्यापासून वर्षापासून रखडलेले होते ते एका झटक्यात मार्गे लागतील. मंडळी, परंतु नशिबाचे हे चक्र बदलत असताना देवाने दिलेले एक अंतिम चेतवानी नेहमी लक्षात ठेवा. मंडळी, जेव्हा तुमच्याकडे अफाट पैसा, गाडी, बंगला, नाव आणि यश येईल, तेव्हा चुकूनही तुमच्या मनात अहंकाराचा लवलेशाही येऊ देऊ नका. कर्क राशीच्या मंडळींनो, यश मिळाल्यानंतर माणसाने जितकं नम्र व्हावं, तितकं देवाचा आशीर्वाद अधिक काळ टिकतो. धन आलं तर गरजूच्या मदतीसाठी वापर करा. ओळख मिळाली तर आपल्या जमिनीला, मंडळी, आपल्या जमिनीला आणि जुन्या कठीण दिवसांना विसरू नका आणि माता पिताचा सन्मान नेहमी सर्वोच्च ठेवा. पालकाचे आशीर्वाद हेच तुमचे सर्वात मोठे रक्षा कवच आहे. आजच्या तुमच्या मनात या दिव्य शक्तीबद्दल कृतज्ञतेचा संकल्प करा. घरात एक दिवा लावा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा हर हर महादेव. मात्र लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण तुमच्या आयुष्यात आता साधारण बदल नाही तर खूप महत्त्वाचे बदल होणार आहे. कर्क राशीच्या मंडळींनो, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व कर्क राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.